नमस्कार मित्रांनो, आज सुट्टीचा दिवस असल्याने आम्ही थोडं बाहेर भ्रमंतीला निघालो. प्लॅन तर आहे केपी वॉटरफॉलला जायचा, पण बघू रस्ता कुठपर्यंत घेऊन जातो. जंगलाचा रस्ता मिळतो का नाही. चला. जुन्या मुंबई पुणे हायवेवरून आम्ही खोपोलीच्या दिशेने सकाळी 7 वाजता खोपोलीला पोहोचल्यावर मस्त एका हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे पोट भरून केला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. जनित कंपनीच्या बाजूला असलेल्या दत्त मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. गाडीही इथेच पार्क केली आणि जंगलाच्या दिशेने निघालो. 2च मिनिटात ओढा लागला आणि तो ओढा पार करून आम्ही जंगलात एंट्री केली. सुरुवातीला सोपं वाटणारं हे जंगल जसजसं वर जात गेलो तसतसं घनदाट होत गेला. 20 मिनिटांच्या जंगल ट्रेकनंतर हा 5 पायऱ्यांचा मार्ग लागला. या पायऱ्या पार करताना मात्र खूप दमछाक झाली. पाणी पडल्यामुळे प्रत्येक पायरी ही निसरडी झालेली आहे. म्हणून शक्यतो पावसाळ्यात या मार्गाने केपी वॉटरफॉलला जाणे टाळावे. केपी वॉटरफॉलला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक आहे लोणावळा स्टेशनवरून आणि दुसरा कर्जत स्टेशनवरून. पण हे दोघंही रस्ते खूप रिस्की आहेत, कारण इकडे केपी वॉटरफॉलला येताना त्या बाजूने आपल्याला रेल्वे टनेलमधून यावं लागतं आणि त्या टनेलमधून येताना समजा समोरून रेल्वे आली तर मग काहीही होऊ शकतं. त्यामुळेच आम्ही हा रस्ता निवडला. थोडं जपून 1 तासाच्या चढाईनंतर आम्ही पोहोचलो या रेल्वे ट्रॅकजवळ आणि रेल्वे ट्रॅकच्या बाजूलाच मिळाला तो केपी वॉटरफॉल. हा पहा किती सुंदर दिसतो. बाजूलाच असलेल्या वाटेने आम्ही त्या वॉटरफॉलच्या बाजूला असलेल्या छोट्याशा गुहेतून प्रवास केला. खूप साऱ्या रील्समध्ये पाहिलेला हा वॉटरफॉल थोडा वेगळा वाटत होता, पण ज्यावेळेस समोरून रेल्वे आली त्यावेळेस मात्र आनंद द्विगुणित झाला.